दुसऱ्या सत्राचे देखील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी माननीय प्राध्यापक डॉक्टर विजयकुमार कुंटेकर, सुकुमार कांबळे सर यांनी देखील विद्यापीठावरती यायचं आहे. महापुरुषांच्या फोटोचं प्रतिमेचं पूजन करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाला विविध तालुक्यातून शहरातून आलेले सर्व मान्यवर यांचं या ठिकाणी वाचन समाज कृती समितीच्या वतीने स्वागत करतो. राज्यामध्ये कार्यरत आहे, ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत आहे त्या ठिकाणी त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम या मातंग समाज कृती समितीतर्फे करण्यात येत आहे. आणि आज या ठिकाणी त्याचे आयोजन केलेलं आहे. यामध्ये जे पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत त्या सर्वांचा सत्कार या ठिकाणी मातंग समाज कृती समिती आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये प्रथम सत्र साधारणतः 11 ते दुपारी 2 पर्यंत असणार आहे आणि नंतर 2 नंतर थोडस जेवणाचा ब्रेक आहे आणि 2:30 ते 6 पर्यंत दुसरं सत्र आपलं चालू होईल. तर या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार करत असताना उद्घाटक म्हणून लाभलेले आदरणीय रमेश राक्षस यांचा सत्कार रमेश कोराडे दादा मातंग समाज कृती समिती सचिव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. ही प्रास्ताविकानुसार होते त्यानुसार मी मातंग समाज कृती समिती जिल्हाध्यक्ष आदरणीय युवराजी पवार सर यांना विनंती करतोय की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करा. मातंग समाज कृती समितीने आयोजित केलेली ही जी आंबेडकर मातंग परिषद सोलापूर 2026
या परिषदेच्या निमित्तानं सांगायचं गेलं तर आंबेडकरी मातंग परिषदच का, आंबेडकरी मातंग परिषदच का, याचा अर्थ असा होतोय की महात्मा बसवण्ण असतील, महात्मा गौतम बुद्ध असतील, बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवराय असतील, क्रांतिवादी ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मान्यवर काशीराम या सर्वच महापुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मातंग समाजानं जी सामाजिक चळवळ, परिवर्तनाची चळवळ केलेली आहे, पण आज देखील मातंग समाजाकडे संशयानं बघितलं जातं. मातंग समाजाचा या समतावादी, मानवतावादी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग होता का, असा आज देखील 21व्या शतकामध्ये प्रश्न विचारणे काय कर्मठ माणसं आहेत, अशा माणसांना हे उत्तर देण्यासाठी ही आंबेडकर परिषद आहे. बांधवांनो, या परिषदेचं नाव आंबेडकर परिषदच का ठेवलं? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजाच्या वैचारिक आणि सामाजिक सुधारणेकरता ज्या 15 मातंग परिषदा घेतल्या, त्या 15 मातंग परिषदेचा अभ्यास की जे स्वतःला आंबेडकर चळवळीत काम करतो म्हणतात अशा नेत्यांना सुद्धा अवगत नाही आहे, म्हणून ही आंबेडकर परिषद आहे. ज्या बाबासाहेबांना भारतातली पहिली कार्यक्रम मातंग समाजाच्या श्रीपती शिंदे नावाच्या माणसाने केली, ती माहिती होण्यासाठी आंबेडकर परिषद आहे. बांधवांनो, ज्या बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये ज्या ज्या मातंग समाजातल्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी सक्रिय सहभाग घेतला, त्याचा इतिहास हे सर्व मान्यवर आपल्या समोर सांगणार आहे. बाबासाहेब आंबेडकर हयात असताना कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये जो बाबासाहेबांचा पुतळा बसवण्यात आला, त्या पुतळा समितीमध्ये 2 मातंग समाजाचे लोक होते. हा इतिहास देखील आपल्याला ज्ञात होणं गरजेचं आहे, म्हणून ही आंबेडकर परिषद आहे. बांधव, ज्या राजश्री शाहू महाराजांनी तिसरी पास असलेल्या गणेशाचार्य यांना वकिली सनद दिली, ती माहिती होण्यासाठी आंबेडकर परिषद आहे. बांधवांनो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आज देखील अभिवादनाच्या निमित्तानं मातंग समाजाला छेडलं जात आहे आणि मातंग समाज त्या व्यवस्थेच्या अभिवादनाच्या निमित्तानं व्यवस्थेच्या बाहूमध्ये कवटाळ्यासारखा काम करतोय. म्हणून ज्या लहुजी साळवेंनी महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये गणोजी रामोजी महार, धुळप्पा चांभार या 2 सहकार्यांना सोबत घेऊन मांगा महाराजची मुलं महात्मा फुले आणि क्रांती सावित्री ज्योतिबाई सावित्री फुलेंच्या शाळेमध्ये घातले. हा देखील इतिहास आपल्याला ज्ञात होणं गरजेचं आहे. बांधवनो, कारण अभिवादनाच्या निमित्तानं मातंग समाजाकडं संशयानं बघण्याची वृत्ती आता वाढत चालली आहे. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीत काम करत असताना आज देखील मातंग समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय आणि अन्याय हा दडपला जात आहे. याचं मूळ कारण आहे की अन्यायाची भाषा करणारी एकच व्यक्ती आहे आणि ती त्याच व्यक्तीच्या विचारानं हा समाज जो पुढे जाऊ शकतो, ती विचारवंत व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तो विचार मातंग समाजामध्ये रुजवण्यासाठी ही आंबेडकर परिषद आहे. खरं तर तुम्ही म्हणाल आम्हाला हे सगळंच माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे बांधवांनो, पण तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणून आज या सोलापूर शहरामध्ये मी जाणीवपूर्वक सांगतो, या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये आजचा जो तरुण आहे तो भरकटलेला आहे. बहुजन समाजाचा तरुण भरकटलेला आहे. 21व्या शतकामध्ये ज्या तरुणांना महापुरुषांच्या इतिहासाची माहिती गुगलवर सुद्धा मिळते, पण तो महापुरुष, तो तरुण गुगल बघण्यापेक्षा फेसबुक बघतो आणि वेगवेगळ्या पोस्ट करून समाजामध्ये जातीयते निर्माण करण्याकरता काही जातीवादी पक्षाच्या आणि लोकांच्या बाहूच्या हाताला हात धरून तो काम करतोय. बांधव, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मातंग समाज कृती समिती हे काय संघटन म्हणजे नव्यानं नाही आहे. मला सांगायला या ठिकाणी अवश्य अभिमान वाटतोय. सोलापूर हे क्रांतीचं शहर आहे, परंतु या सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली आणि या विद्यापीठामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि रघुजी साळवे यांचं अध्यासन केंद्र व्हावं ही मागणी घेऊन 2012 साली मातंग समाज कृती समितीनं या राज्याचे राज्यपाल आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन देऊन ही सुरुवात केलेली आहे बाबा. त्याचबरोबर मातंग समाज कृती समिती ही कोणत्याही सामाजिक संघटनेच्या विरोधात काम करत नाही आहे, परंतु मातंग समाज कृती समिती ही ज्या ज्या ठिकाणी कुठल्याही बहुजनातल्या महिला मुली पुरुष मुलं असतील यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध बंड करण्यासाठी त्या ठिकाणी जाते. तिथं ती जी घटना घडलेली आहे त्याचा सगळा इतिहास इत्यंभूत माहिती घेते आणि या सर्व प्रकरणाला न्याय मिळवून देण्याकरता प्रयत्न करते. ही मातंग समाजाची पहिली आणि सगळ्यात महत्वाची बाब आहे बाबा. त्याचबरोबर दुसरी अत्यंत महत्वाची घटना म्हणजे मातंग समाज कृती समितीच्या वतीने बहुजनांच्या ज्या मुलं मुली MPSC परीक्षा असतील, 10वी-12वी परीक्षा असतील, ज्या ज्या परीक्षेमधून यशस्वी झालेल्या आहेत त्या सर्वच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी या समितीच्या वतीनं सातत्यानं दरवर्षी शाहू महाराज जयंतीच्या निमित्तानं सत्कार करण्यात येतो. हे तितकं समिती बाब आहे. आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे मातंग समाज कृती समिती ही समाजामध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसार कसा होईल आणि बहुजन महापुरुषांच्या विचाराचा प्रचार प्रसारही त्याप्रमाणे कसा होईल यासाठी फार प्रामुख्यानं काम केलं आहे बाबा. कारण आता झालंय काय की प्रत्येक जातीनं प्रत्येक बहुजन महापुरुष वाटून घेतलेला आहे. त्यामुळं त्या महापुरुषांचे मक्तेदार त्या महापुरुषांचा फोटो छातीला कवटाळून रस्त्यावर आंदोलन करतात की त्यांच्या फोटोसाठी करतात, समाजासाठी करत नाही. ही सध्याची परिस्थिती आहे. प्रत्येक बाबीमध्ये पाहिलं, मी मगा बोललो की मातंग समाज आंबेडकर चळवळ कुठला दिसतोय का, आणि जर कोणी दिसला तर त्याला काहीतरी वेगळं सांगायचं, वेगळं बोलायचं, नेतृत्व करता येत नाही असं सांगायचं. पण आता भाषा अशी झालेली आहे, परिस्थिती अशी बदललेली आहे की मातंग समाजामध्ये सुद्धा आंबेडकर विचाराचा तरुण निर्माण व्हायला लागलेला आहे. आणि हा तरुण निर्माण होत असताना या चळवळीला ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे, मग हे योगदान भीमा कोरेगावच्या दगडफेकीमधली नेत्र साक्षीदार पूजा सकट असेल किंवा नामांतरवादी पोचीराम कांबळे आपल्या सगळ्याला माहीतच आहे. पण नामांतरवादी पोचीराम कांबळे सांगत असताना सुद्धा त्याचं बलिदान सांगत असताना, त्यांचं योगदान सांगत असताना त्यांच्या पुढं माग जात लावली जाते. हे आम्हाला थोडं बोचलं जात आहे. का बोचलं जात आहे की आज देखील आम्ही आंबेडकर चळवळीत काम करायचं म्हणजे की आम्हाला माग म्हणून बघितलं जात आहे. बांधवानो, ज्याच्या रक्तामध्ये, ज्याच्या विचारामध्ये, ज्याच्या कृतीमध्ये आंबेडकरवाद भरलेला आहे आणि तो आंबेडकरवादी माणूस जर लढून मरत असेल, कटून मरत असेल तर त्याला जात लावणं योग्य आहे का, हा प्रश्न ही परिषद आपल्यासमोर करत आहे. ज्या परिषदेमधून या चळवळीचे अनेक पैलू उलगडणार आहेत, परंतु हे करत असताना या बहुजन महापुरुषांच्या विचाराशी आम्ही देखील भविष्यात किती प्रामाणिक राहणार आहोत हे देखील याच्यावर आपल्याला मंथनाने चिंतन करायचं आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. हे प्रास्ताविक मी थांबवतो. आपण ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. जय भीम. मातंग परिषद 2026 का घेतली, प्रास्ताविकातून युवराज पवार सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याची माहिती दिली. आणि मातंग समाज कृती समिती शहर व जिल्हा अन्याय व अत्याचाराला कशा पद्धतीने वाचा फोडते, त्याचबरोबर समाजामध्ये शैक्षणिक कार्यक्रम सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं राबवण्याचा उपक्रम या कृती समिती मार्फत चालतो हे आपणास समजतं. यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय रमेश राक्षे सरांना मी विनंती करतोय
की आपणा सर्वांना या आंबेडकरी मातंग परिषदेमध्ये मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. तथागत गौतम बुद्ध आणि त्यांच्या विचार परंपरेतील सर्व महामानवांना, महामातांना विनम्र अभिवादन करतो. या मातंग परिषदेचे संयोजक माझे स्नेही युवराज पवार आणि त्यांची सर्व कार्यक्षम टीम यांनी या परिषदेचं आयोजन केलं आणि या परिषदेत माझ्यासह अनेक मान्यवरांना आमंत्रित केलं. त्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या कर्तृत्ववान टीमचं युवराज पवार आणि त्यांची टीम यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. मित्रांनो, इथे विचार मंचावर अनेक मान्यवर आज उपस्थित आहेत आणि प्रेक्षकांमध्ये सुद्धा अनेक मान्यवर आहेत. त्यांना आपले विचार मांडायचे आहेत. म्हणून मी असा निर्णय घेतो संयोजक, मी आता फक्त उद्घाटन केल्याचं जाहीर करतो आणि माझं भाषण जे आहे उद्घाटनपर मी काही वेळाने ते सादर करतो. कारण मला या परिषदेत काही मुद्दे सविस्तर मांडायचे आहेत. त्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे. त्याचं कारण सांगतो का निर्णय घ्यावा लागला. की नुकतीच पुण्यात एक मातंग परिषद झाली होती. काय त्या मातंग परिषदेचा हेतू होता, त्या मातंग परिषदेची दिशा काय होती, त्या मातंग परिषदेने काय विचार दिला समाजाला, या गोष्टींचा आम्ही मागोवा घेतला. त्याच्यात आमची निराशा झाली आणि आज ही सोलापुरात मातंग परिषद भरत आहे. या परिषदेच्या निमित्ताने माझ्या काही अपेक्षा आहेत, ज्या पूर्ण व्हाव्यात याच्यासाठी माझा हा प्रयत्न आहे, धडपड आहे. मी संयोजकांची माफी मागून सांगतो की महाराष्ट्रात यानंतर आंबेडकरी मातंग परिषद घेण्याची गरज भासू नये. कारण या परिषदेमधून जे विचार व्यक्त केले जाणार आहेत हेच मातंग समाजाला योग्य दिशेने घेऊन जाणारे विचार आहेत. आणि त्यासाठी बसलेली माणसं आणि समोरची माणसं आणि प्रेक्षकांमधला प्रत्येक व्यक्ती हा त्याच्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. आणि म्हणून ही ऐतिहासिक अशी परिषद व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि ती होईल अशी आशा मी व्यक्त करतो. खरं तर इथं एवढा मोठा विचारांचा वाहक वर्ग उपस्थित आहे, पण या वाहकांमध्ये थोडीशी किंचितची भर आमच्या दोन भगिनींनी घातलेली आहे. कारण स्त्रिया याच खऱ्या विचारांच्या वाहक आहेत. विचारांचं वाहण्याचं काम आजपर्यंत ही जी चळवळ आलेली आहे, या चळवळीला कार्यकर्ते उपस्थित आहेत, भाषण करतायत, सगळं होत आहे, पण घरी गेल्यानंतर आपल्या सहचारिणीला, आपल्या आईला, आपल्या बहिणीला जे सारांश सांगतात आणि तोच सारांश या माझ्या बहिणी, माझ्या आया ह्या समाजामध्ये प्रसवत असतात, पसरवत असतात आणि त्यामुळे समाजाची जागृती वाढते. तर मी हीच खंत व्यक्त करतो की या परिषदेमध्ये अशा वाहक महिलांचा जास्तीत जास्त सहभाग असायला पाहिजे होता, तो नाही, ही खेदाची गोष्ट आहे.
मी एवढं सांगतो आणि माझं भाषण मला माहित आहे आपण कंटाळून जाणार आहात. 4 लोकांनी जरी माझं भाषण पुढचं वाद ऐकलं, 4 लोकांनी, इथं एवढं सभागृह भरलेलं आहे, मला माहिती आहे, याचा अनुभव सुद्धा आहे की लोक कंटाळतात. सगळं ऐकलेलं आहे मी, अरे काय सांगणार आहे तो लोक, सगळं आम्हाला माहिती आहे, ते सांगणार. पण काय दिशादर्शक आमची पिछेहाट का झाली आणि कुणी केली? युवराज पवारांनी आता सांगितलं की आमच्यावर असा आक्षेप होतो, त्यांना उत्तर देण्यासाठी नाही, आम्ही कोणाला उत्तर देणार आहे? आम्ही आमचंच उत्तर आता शोधणार आहोत की आमची पिछेहाट का झाली, कोण कारण आहे त्याच्यासाठी, काय कारण आहे, कोणती विचारधारा कारण आहे, याच्यावर मला सविस्तर बोलायचं आहे. म्हणून मी आपली माफी मागून थोडा वेळ वाढवून घेणार आहे. सगळ्यांना विनंती की माझं ऐकून आपण सगळ्यांनी जावं आणि माझ्या आधी जे विचार व्यक्त करणार आहे तेही तितकेच मोलाचे आहे, तेही आपण ऐकावे आणि त्याप्रमाणे आपल्याला आता यापुढे समाजाला केवळ मागावरच नाही तर मागाच्या बरोबरीनं अजूनही काही उपेक्षित समाज आहे की तिथपर्यंत प्रबोधनाचे विचार पोहोचले नाहीत, त्यांच्यापर्यंत विचार पोहोचवण्याची सुद्धा जबाबदारी आपल्याला घ्यावं लागेल. आमच्या मागच्या पिढीने ही जबाबदारी स्वीकारली नाही, याची पण कारण आहे. तर या सगळ्यांच्या बाबतीत आपण मी बोलणार आहे, आपण ऐकावं, या मंडळींना सुद्धा ऐकावं. उपस्थित सुकुमार कांबळे सर आहेत, प्राध्यापक कुमटेकर आहेत, यांनाही आपण ऐकावं. बाकीचे आहेत आमचे मित्र आहेत श्रावण क्षीरसागर, यांनाही ऐकावं. एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करतो, थांबतो. जय भीम. ज्या महान पुरुषांनी आणि महान स्त्रियांनी त्याग आणि समर्पण केलं, अशा मानवी इतिहासातील सर्वच महान पुरुष आणि महान स्त्रियांच्या कार्य आणि कर्तृत्वाला, विशेषतः ज्ञात आणि अज्ञात कार्य आणि कर्तृत्वाला मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतोय. नव्हे तर लवजी क्रांती मोर्चा सारख्या सामाजिक लढवया संघटनेचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं ते मी माझं आद्य कर्तव्य समजतो. आंबेडकरी मातांग परिषदेची आयोजन आणि नियोजन ज्यांच्या माध्यमातून केलं ते आमचे स्नेही युवराज पवार सर आणि त्यांची टीम, त्यांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी अभिनंदन करतोय, त्यांचा आभार मानतोय. जो विषय या ठिकाणी दिलेला आहे तो विषय असा आहे की बहुजन महापुरुषाच्या चळवळीतील मातांग समाजाचे सक्रिय उदाहरण व सद्यस्थिती, आणि वेळ आहे माझ्याकडे 10 मिनिटाचा. या 10 मिनिटांमध्ये मी काय सांगितलं पाहिजे तुम्हाला? ब्राह्मणी व्यवस्थेच्या यज्ञ संस्कृतीच्या विरोधामध्ये चार्वाकानं केलेल्या बंडाच्या विरोधामध्ये आमचं काय योगदान आहे ती सांगू का मी? सिद्धार्थ गौतम बुद्धानं केलेल्या धम्मक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती जी राजकीय क्रांती झाली, त्या ठिकाणी 16 महाजनपद निर्माण झाली. या 16 महाजनपदापैकी 8 महाजनपद हे मांकुलीन राजाची होती. ही सांगू का? प्रशंसिताची स्टोरी या ठिकाणी सांगू, ज्यांनी धर्मांतर कसं असलं पाहिजे आणि आचरणामध्ये ते कसं आणलं पाहिजे हे सांगू का? प्रतिक्रांतीच्या कालखंडामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये मातांग समाजानं पुरोगामी विचारधारा सोडली नाही, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाला मानणारी विचारधारा सोडली नाही हे सांगू का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार लवजी साळवे आणि त्यांना मिळालेल्या राऊत पदवीबद्दल बोलू का? तुम्हाला एक लवजी साळवे माहिती आहे, राष्ट्रपिता फुले यांना साथसहयोग करणारे लवजी साळवे. पण त्यांचे जे आजोबा होते ते लहू साळवे हे पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार होते. तात्कालीन परिस्थितीमध्ये शस्त्रबंदी, शिक्षणबंदी, संपत्ती बंदी असताना त्यांच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शस्त्र दिलं आणि मनुस्मृतीचं उल्लंघन केलं.
भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये सुद्धा आमचं योगदान आहे. एवढंच नाही तर लवजी साळवेनं राष्ट्रपिता फुले यांना साथ सोय करत असताना एका हातामध्ये महाराजचं लेकरू घेतलं, दुसऱ्या हातामध्ये मांगाचं लेकरू घेतलं आणि ओबीसी असणाऱ्या सावित्रीबाई फुलेच्या शाळेमध्ये नेलं. पहिली मुस्लिम शिक्षिका शेख फातिमा बीवीच्या शाळेमध्ये नेलं. जसं मागा महाराजच्या लेकराला नेलं तसं धनगराच्या पोरीला सुद्धा पोत्यात घालून शाळेमध्ये नेलं. पण ह्या महाराष्ट्राचा दुर्दैव आहे, त्याच लवजीचं नाव घेऊन जातीय अस्मिता टोकदार केल्या जातात. या टोकदार करणाऱ्यांचा मी ह्या विचार मंचावरून जाहीर निषेध करतोय. तुम्हाला असं वाटतं लवजीचा तुम्हाला खूप पुळक आहे. अरे तुमच्या विरोधामध्ये काम करणाऱ्या लोकांना ह्याचा सर्वात जास्त पुळक आहे. लवजीच्या नावानं खूप साऱ्या संस्था आणि संघटना महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्या, पण लवजीच्या नावानं पहिलं प्रतिष्ठान ज्यांनी निर्माण केलं ते मिलिंद एकबोटे साहेब आहेत. त्या लवजी प्रतिष्ठान मधून जी फौज निर्माण केली त्या फौजेचा वापर त्यांनी भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये केला. शिवाजी महाराजांच्या नावानं शिव प्रतिष्ठान भिड्याचं आहे. म्हणजे आता चोरच मोर्चा काढत आहेत की चोरी नाही झाली पाहिजे. खिडक्यातून बाहेर बघणाऱ्या आया बाया काय म्हणतील, अरे बापरे किती मोठी बाब झाली. आता ते म्हणतात की चोरी नाही झाली पाहिजे. मग तुम्ही त्या मोर्चाला पाठिंबा देताल का नाही? नक्कीच देताल. सेम असं झालं लवजीच्या नावानं महापुरुषाच्या नावानं जेवढ्या संस्था आणि संघटना निर्माण झाल्या, फक्त त्या संघटनेला आमच्या महापुरुषाचं नाव आहे म्हणून तुम्ही त्याला पाठिंबा देताय. मिलिंद कॉलेजच्या प्रांगणामध्ये आरशेचा कार्यक्रम होतो. त्या कार्यक्रमाच्या एका प्रवेशद्वाराला सुद्धा लवजी साळवेचं नाव असतं. बाबासाहेबांचे पुस्तक तुम्ही जेवढे लिहिले नाही त्याच्यापेक्षा जास्त पुस्तकं आरएसएस लिहून ठेवलेत. या गोष्टीचा विचार आज आम्हाला करणं गरजेचं आहे. त्यांनी काय केलंय हे सांगण्यापेक्षा हे सांगण्यासाठी माझ्याकडे तेवढा वेळ नाही पुरेसा. पण तुम्ही शरद गायकवाड सरांचा प्रबोधन चळवळीतील मातांगांची शौर्य गाथा हे पुस्तक वाचलं किंवा सोमनाथ गरबांचा आंबेडकरी चळवळीतील मातांग समाज काय एवढं जरी वाचलं तरी पण तुम्हाला कळेल की बाबासाहेबांचा वर झालेल्या हल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी रुक्मिणबाई नावाच्या बाईनं वृद्ध महिलेनं स्वतःच्या अंगावरती दगड ओढून घेतली. स्वतः रक्तमबळ झाली पण बाबासाहेबाला पदराच्या खाली लपवून ठेवलं. ती रुक्मिणबाई मोरे पासून सुरू झालेला इतिहास श्रीपती शिंदेनं स्वतःची बैलगाडी विकून सोलापूरला येऊन परदेशामध्ये सांगितलं की बाबासाहेब हेच आमचे नेते आहेत. त्याचा भाऊ जो अंकुश श्रीपती आहे अंकुश शिंदेला सुद्धा गावकऱ्यांनी फाशी दिलेला आहे. या स्वातंत्र्य भारतामध्येच नाही स्वातंत्र्याच्या अगोदरच नाही तर आंबेडकर चळवळीमध्ये सुद्धा आमचं योगदान आहे. पोचीराम कांबळेचं नाव तुम्हाला सांगण्याची गरज नाही, इतिहास सांगण्याची गरज नाही. ज्या विठ्ठल उमापानं बाबासाहेबांचं गाणं म्हणता नागपूरच्या दीक्षाभूमीवरती प्राणाचा त्याग केला त्याचा इतिहास तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पण दुर्दैवानं हे सांगतं की आज देशामध्ये विकृतीकरण चालू आहे. जातीय अस्मितेचे लढाई टोकदार केले जातात आणि त्याच्या आडून अबकडचे लढे या ठिकाणी निर्माण केले जातात. अजित केसराळीकर नावाच्या एका माणसानं आरएसएसच्या माणसानं अबकडचं बीज पेरलं, विष पेरलं असं बनेल. अबकड मिळालं पाहिजे. एका संशोधनकर्त्याचे या ठिकाणी मला पीएचडीचा थेसिस मिळाला आणि त्या थेसिस मध्ये जे 4 या ठिकाणी गृहीतके आहेत त्याला आपण म्हणतो हायपोथेसिस ते वाचून दाखवल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल. त्यानंतर जे 3 मिनिट बोलणार आहे ती ह्याच्यावरती बोलणार. मातांग समाजाच्या शिक्षणाच्या अभावामुळे आरक्षणाचा पुरेपूर फायदा झाला नाही संशोधन म्हणते. आता मातांग समाजाचा आरक्षणाचा पुरेपूर फायदा का नाही झाला? ज्या वेळेला बाबासाहेबांनी सांगितलंय गावच्या सोडा महाराणी सोडल्या, पुरसमीच्या महाराणी आजच्या बुद्धिस्टांनी सोडल्या. आम्हाला ती संधी वाटली, आम्ही म्हणलो त्यांनी सोडली, जागा रिकामी झाली, आम्ही गावच्या सुरू केल्या. बाबासाहेबांनी सांगितलं शहराकडे चला. आमचे बाप जाते म्हणले शहराकडे कशाला जायचंय, गावात राहू. ते शहरात गेले
भिक्षा देऊ राहिलो त्याला जबाबदार कोण आहे? मेरिट देताना जो शिक्षण देताना किंवा आरक्षण देताना देणाऱ्या लोकांनी कमी जास्त त्याच्यात केलं नाही, आम्ही जर घेतलं नाही, हा आमचा नालायकपणा आम्ही मान्य केला पाहिजे. या विचारवंत मी मान्य केला पाहिजे. या ठिकाणी मला माझ्याकडची अबकड्याची आकडेवारी आहे. प्रायमरी शिक्षण, माध्यमिक शिक्षण, हायर एज्युकेशन, टेक्निकल शिक्षण, ह्या सगळ्या शिक्षणामध्ये मी बघितलंय मार मार चांबार भंगी ढोर ह्या सगळ्या कम्युनिटीमध्ये मातांग समाज सगळ्यात बुडालाय, सगळ्यात बुडालाय. हे सोडून द्या हो. माणसाची घाण काढणारा भूक काढणारा जो भंगी वर्ग आहे पूर्वीचा तो आपल्यापेक्षा वरचढ आहे. त्याला जबाबदार कोण आहे? त्याला आम्ही जबाबदार आहे. कारण बाबासाहेबांचं आम्ही ऐकलं नाही म्हणून हा सगळा सत्यानाश झाला. हे आम्हाला सुधारलं पाहिजे. दुसरा महत्वाची गोष्ट त्यांनी संशोधनकर्त्यांनी सांगितले, बौद्ध समाजाच्या तुलनेत मातांग समाजात राजकीय सहभाग व संघटन उशिराने निर्माण झाले, ही गोष्ट आम्ही मान्य केली पाहिजे. तिसरी गोष्ट आम्ही मान्य केली पाहिजे, अनुसूचित जातीतील पोट आरक्षणाच्या मागणीमुळे दलित राजकारणाचे ध्रुवीकरण झालेले. दलित राजकारण ह्या शब्दावरती माझा आक्षेप आहे, कारण शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दलितांचं राजकारण केलं नाही, बहुजनांचं राजकारण केलेलं आहे. तेव्हा 5-5 खासदार वरती पोहोचले. नंबर 4 चा मुद्दा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारा जाती अंताचा लढा पोट आरक्षणामुळे जातीय लढ्यामध्ये परिवर्तित होत आहे. जे लोक एकत्र लढत होते आता एकत्र लढत नाहीत, सर्व वेगवेगळे लढत आहेत. इथं शेड्यूल कास्टच्या लोकांची गरज नाही. 1930 मध्ये डेल्सी एपिस्टॉन नावाच्या विचारवंताने इंग्रज ब्रिटिश अधिकाऱ्याने या ठिकाणी यादी तयार केली शेड्यूल कास्टची बाबासाहेबांच्या निर्देशानुसार, आणि त्याच्यामध्ये सांगितलं आम्ही लायकीचे आहेत की नाही शेड्यूल कास्टचे ह्याचा विचार करा. जे लोकांसोबत, ज्या माणसांसोबत, ज्या लोकांसोबत अस्पृश्यतेचा व्यवहार केला जातो ते लोक शेड्यूल कास्ट मध्ये घेतले पाहिजे. जे लोक ब्राह्मणाला गुरु मानत नाही त्यांना शेड्यूल कास्ट मध्ये घेतला पाहिजे. जे लोक ब्राह्मणाकडून कुठल्या प्रकारचा क्रियाक्रम करून घेत नाहीत त्या लोकांचा इन्क्लूड उल्लेख हा शेड्यूल कास्ट मध्ये केला पाहिजे. एखादा स्वतःच्या छातीवर हात ठेवून विचार करा, काय आम्ही शेड्यूल कास्ट मधल्या लाभाचे लायक आहोत का? नाही आहोत. ह्याचं सुद्धा आत्मचिंतन झालं पाहिजे. पण दुर्दैवानं आज जातीय लढे एवढे टोकदार झाले. त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. सेपरेट पाहिजे ना, फक्त तीन मुद्द्यामध्ये सांगतो. नंबर 1 चा मुद्दा, तुमची मागणी होती आम्हाला सामाजिक न्याय आम्हाला मिळाला नाही, आम्हाला सामाजिक न्याय विभागाचा निधी मिळत नाही, आम्हाला आमचं महामंडळ पाहिजे. तुम्हाला दिलं महामंडळ. 15 वर्ष अण्णाभाऊसाठी महामंडळ होतं बंद अवस्थेमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही मला आम्हाला आरटी पाहिजे. पार्टी मध्ये असताना सर्व विद्यार्थ्यांना, संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप सरसकट होती. 40,000 रुपये महिना, 35 ते 40 लाख रुपये त्या विद्यार्थ्याला मिळत होते. आम्ही म्हणलो नाही, आमच्या अन्याय अत्याचार राहिला, आम्हाला सेपरेट पाहिजे. सेपरेट झाल्यानंतर एका आठवड्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये दिवंगत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतात, आता सरसकट फेलोशिप आम्हाला देता येणार नाही. आज कंडिशन अशी आहे, तुम्हाला आरटी मिळाली, पण आरटी बारटी सारटी वगैरे सगळे मिळून फक्त आता गव्हर्नमेंट मध्ये आम्ही 200 विद्यार्थ्यांना फेलोशिप देऊ. तुम्हाला वेगळं पाहिजे ना, घ्या. नंबर 3 चा मुद्दा, अबकडाचं भांडण ज्या मुद्द्यावरती तुम्ही करत की आम्हाला सेपरेट हिस्सा पाहिजे, ज्यांच्या सोबत तुम्ही फटकून राहून बाजूची मांडणी करत आहेत ना, अबकडाच्या मुद्द्यावरती उद्याच्याला महाल आणि मान जर एकाच गटात टाकले तर तुमचे काय हाल होतील ह्याचा पण विचार करायचा. ह्याचा विचार करा. आणि अबकड जर झालं तर 13 पॉइंट रोस्टर प्रोग्राम जो आहे आरक्षणाच्या अंमलबजावणीचा, त्याचं काय करणार आहेत तुम्ही? त्याचा अंमल कसा करणार आहे? 2026 मध्ये सोलापूर मध्ये 100 समजा एससीच्या 50 जागा जर निघाल्या, एक तर एससी अ ला जातील किंवा एससी ब ला जातील किंवा क ला जातील किंवा ड ला जातील. या वर्षी एससी अ ला जर गेल्या तर 2-4 वर्षांना ज्या वेळेला तुम्हाला संधी भेटेल एससी ब वाल्याला फॉर्म भरण्याची संधी भेटेल. त्याच्यानंतर 3-4 वर्षांना क वाल्याला भेटेल, त्याच्यानंतर ड वाल्याला भेटेल. ही वस्तुस्थिती निर्माण बांधवांनो, हे लक्षात घ्या. अबकड जरी झालं तर
ऊसतोड कामगाराचा मुलगा एका तहसीलदारच्या मुलासोबत स्पर्धा करू शकेल का, ह्याचा तुम्ही विचार करा. आज जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाचा कालखंड आहे. आरक्षण शून्य एका बाजूला होत आहे. आमचं संविधान जंतर मंतरवरती पाखराचे पिस उठटावे तसं आमचे पानं फाडून संविधानाचा जाळला जात आहे. पोलीस संरक्षणामध्ये हा आजचा दिवस आहे. या परिस्थितीमध्ये आम्ही जातीय अस्मितेसाठी लढलं नाही पाहिजे, तर बहुजन अस्मितेसाठी लढलं पाहिजे. जातीय अस्मिता सोडून जोपर्यंत तुम्ही बहुजनवादाच्या मुख्य कक्षेमध्ये समाजाला आणण्यासाठी मदत करणार नाही, साथसोय करणार नाही, तोपर्यंत तुमचा कुठल्या प्रकारचा उद्धार होणार नाही. या गोष्टीचं सुतोवाच या विचारमंचाच्या माध्यमातून देतो. जाता एकच गोष्ट सांगतो बांधव, वेळ आणखी पण गेली नाही. आज जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण हार्प टेक्नॉलॉजीचं या ठिकाणी जग आहे. न्यू वर्ल्ड ऑर्डरचं जग आहे. खोट्या फसव्या लोकसंख्या नियंत्रणाच्या कार्यक्रमाचं जग आहे. वरून जे कार्यक्रम आपले आखले जातात, तुम्हाला वाटते फक्त एपिस्टन फाईलच त्याच्यामध्ये महत्वाचे. एपिस्टन फाईल फक्त त्या ठिकाणचा एक भाग झाला. माझ्या बांधवांनो, तुमच्यावर केलं जाणारं लसीकरण, तुमच्या हातामध्ये बसवणाऱ्या भविष्यामध्ये चिप, तुमचे शेती तुम्हाला सरकारला देण्यासाठी, सरकारला जर शेतकरी देत असतील, त्या भागातले देत नसतील, तर आर्टिफिशियल रित्या पाऊस पाडता येऊ शकतो, आर्टिफिशियल रित्या गारा पाडता येऊ शकतात, आर्टिफिशियल रित्या वादळ निर्माण करू शकतात. आणि ह्या माध्यमातून तो शेतकरी, तो वर्ग एकदा वैतागला, त्या सगळ्या जमिनी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती अदानी अंबानीच्या गळ्यामध्ये जाणार आहेत. ह्याचा सुद्धा थोडासा विचार करा. हे ब्रॉड माइंड विचार करा. आमच्या जगण्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आज या ठिकाणी आम्हाला प्रत्येक ठिकाणी लाईन लागावं लागत आहे, रांग लागावं लागत आहे. नोटाबंदी आली, आम्हाला रांगेत उभा आहे. आम्हाला केवायसी करायची, रांगेत उभा राहायचंय. आम्हाला सिलेंडर भेटत नाही, आम्हाला रांगेत उभा राहायचंय. अशा परिस्थितीमध्ये परिस्थिती खूप हाताच्या बाहेर जात आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं, खास करून मातंगाच्या लोकांना असं वाटतं, आम्ही आंबेडकरवादी आहोत. आणि आंबेडकरवादी कसे? मी जय भीम म्हणतो म्हणून मी आंबेडकरवादी, मी निळा रुमाल घालतो म्हणून मी आंबेडकरवादी, आमच्या घरावर अशोक चक्र आहे म्हणून आंबेडकरवादी. आंबेडकरवादी रंगावरून होत नसतं बांधवांनो, ह्या बोलण्यातून सुद्धा होत नसतं. माझ्या विचाराचा माझ्या वर्तनामध्ये अमल किती आहे ते आंबेडकरवाद बघत असतो, दुसरं काय बघत नसते. भाषणबाजी करणारे लोक आंबेडकरवादी असतात, हा तुमचा मोठा गैरसमज आहे. प्रॅक्टिकल लाईफ मध्ये ज्यावेळेला आचरणाचा प्रसंग येतो, त्यावेळेमध्ये मात्र तुम्ही ब्राह्मणी व्यवस्थेचं अनुकरण केलेलं असतं. आज आंबेडकरी परिषद या ठिकाणी होत आहे. या आंबेडकरी परिषदेच्या पार्श्वभूमीवर मी आणखी एका गोष्टीचं या ठिकाणी गोप्यस्फोट करू इच्छितो. आंबेडकरी म्हणणारे लोक जात, धर्म, पंथ, वंशाला मानणारे नसावे, ते माणसाला माणूस मानणारे असले पाहिजे. ते समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्राची उभारणी करणारे पाहिजे. जात हितापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य देणारे असले पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणतात, मी पहिल्यांदा भारतीय आहे, नंतर बाकीच्यांचा. पण आम्ही म्हणतो आज मी माझ्या जातीचा आहे. सुकुमार कांबळे सर म्हणतात, जातीसाठी माती खातात, मातीच्या खालचं पण सगळं खातात. हे कुठंतरी टाळलं पाहिजे. आम्ही विचार केला पाहिजे. आंबेडकरी वर्गामध्ये जो वर्ग आहेत कोणते बघा. एक वर्ग आहे जो जय भीम म्हणतो, निळे रुमाल घालतो, जय भीम म्हणतो, निळे रुमाल घालतो. एक वर्ग आहे जो जय भीम म्हणतो, निळे रुमाल घालतो, पण तो महाराजचा द्वेष करतो. एक वर्ग आंबेडकरी वर्ग आहे जो स्वतःला आंबेडकरी मध्ये म्हणतो, आम्ही आंबेडकरवाद आम्ही जोपासू, पुढे नेऊ, पण आम्हाला महाराजांची ॲलर्जी आहे. नंबर 1. नंबर 2 चा वर्ग आहे, तो म्हणतो आम्हाला महाराजांची ॲलर्जी नाही, आंबेडकरवाद जोपासतो, पण तो म्हणतो आमची ॲलर्जी ओबीसी आणि मराठा सोबत आहे, ओबीसी आणि मराठा सोबत आहे. मग एक वर्ग म्हणतो मराठा आमचा दुश्मन आहे, एक वर्ग आंबेडकर म्हणतो तो महार आमचा दुश्मन आहे. पण खरा जो या देशातला मनुवादी ब्राह्मणी व्यवस्था आहे, या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये बोलण्याचं धाडस सुद्धा आज कोणीच करत नाही. आणि न्याय आणण्याची तुम्ही अपेक्षा करून बसलात ना. अरे अमित गोरखेच्या बायकोला न्याय मिळाला नाही, आमच्या तुमच्या सामान्य कुटुंबातील स्त्रियांचा आणि पुरुषांचा काय घेऊन बसला तो? अमित गोरखेच्या बायकोच्या पीए ची बायको एक्सपायर झाली, तिला न्याय नाही मिळाला. आणि चाटणकर बाई सारख्या बाया महिला आयोगाच्या
खुर्चीमध्ये बसल्यानंतर वेगळी काय अपेक्षा करणार आहे? म्हणून इथून पुढून निवडणूक आयोग असेल, सेन्सर बोर्ड असेल, नाट्यशास्त्र असेल, तुमचं बाल भारती असेल, या सगळ्या प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्या सर्व गोष्टीवरती ब्राह्मणी व्यवस्थेचं नियंत्रण झालेलं आहे. परंतु मुळात जगे मंडळा आणि निळे रुमाले घालणारा मातांग समाजाचा युवक अद्यापही त्याच्यावरती बोलायला तयार नाही. मला असं वाटतं आपण जात हितापेक्षा, प्रांत हितापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि जर असं करणार असू तर मला असं वाटतं खऱ्या अर्थानं आजच्या ह्या मातांग परिषदेचं काहीतरी सार्थक झालं. अशा पद्धतीची या ठिकाणी आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी सुकुमार कांबळे सर आहेत, राक्षे साहेब आहेत, ज्यांच्याकडे बघत आम्ही इथपर्यंत चळवळीमध्ये आलेलो आहोत. मला त्यांना सुद्धा ऐकायचे तेव्हा वेळेचा अभाव असल्यामुळं आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतो, थांबतो. सप्रेम जय भीम. विकास पात्रीकर सरांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे.